नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असताना काँग्रेसचा बंडखोर समोर उभा राहिल्यामुळे सांगली पॅटर्नची आठवण करून देणारा रामटेक पॅटर्न सध्या गाजतोय। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। सांगली पॅटर्नलाही ठिका पाडणारा हा आहे नवा रामटेक पॅटर्न। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशाल बरबटे मैदानात उतरले, त्यामुळे काँग्रेसच्या राजेंद्र मुळक यांनी सांगली पॅटर्न प्रमाणे बंडखोरी केली। मात्र रामटेक पॅटर्नमध्ये एक वेगळेपण आहे आणि ते म्हणजे इथं काँग्रेस नेते उघडपणे बंडखोर राजेंद्र मुळकांच्या प्रचारात उतरले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे। काँग्रेस नेत्यांकडून आघाडी धर्माचं पालन करण्यात आलं नाही। काँग्रेस नेते सुनील केदार, खासदार श्याम बर्वेंकडून बंडखोर राजेंद्र मुळक यांचा उघडपणे प्रचार सुरू आहे। हकालपट्टी केली असताना राजेंद्र मुळक अन्य काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले। त्यांच्या बंडखोरीच्या पाठीमागे काँग्रेस पक्षाचे नेते सुनील केदार आहेत का नाही? ज्यांना तुम्ही निवडून दिलं खासदार म्हणून, ते खासदार सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज भरला जातात आणि आतून त्यांना पाठिंबा देतात। अरे तुम्ही माणसात की जनावरात की या रामटेक विधानसभा मतदारसंघातल्या साईच्या साई जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आम्ही आणेन हा शब्द तुम्ही छत्रपतींच्या समोर दिला। आज छत्रपतींचा पण विश्वासघात तुम्ही करायला निघालात। काही मन दुखावली असेल, पण उद्धव ठाकरे साहेब, माझा आवाज, माझं भाषण तुमचे काही प्रेमी तुम्हाला ऐकवले पाहिजे। आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यात चाललेलो आहे ज्या माणसानं तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं, त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे। राजेंद्र मुळक यांची काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली। मात्र असं असलं तरी काँग्रेसचे नेते सुनील केदार, खासदार श्याम बर्वे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे पूर्ण ताकदीनं राजेंद्र मुळक यांच्यासाठी मतं मागतायत। परिणामी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे एकाकी पडले। काँग्रेसची नेते मंडळी बंडखोरांच्या प्रचारमध्ये येऊन राहिली। इथे अत्यंत जबाबदार अशी लोक काँग्रेस मंडळीची आपल्याकडे मुकुल वासनिक साहेब आहेत, सन्माननीय नानाभाऊ पटोले सुद्धा आहे। हे सगळं सुरू असताना काय याला कुठेतरी एखादा पाठिंबा तर नाही आहे या सगळ्या गोष्टींना, कारण की कोणाकडून काही आक्षेप येऊन नाही राहिला आहे। आम्ही तिथून माहिती मागवलेली आहे, महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून यावेत ही भूमिका आमची आहे आणि त्या ठिकाणी चौकशी करूनच मग नंतरचं आपल्याला प्रतिक्रिया देता येईल। एकीकडे काँग्रेस नेते उघडपणे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करतायत, दुसरीकडे तेच राजेंद्र मुळक शेजारच्या उमरेड मतदारसंघात काँग्रेस उमेदवार संजय मेश्राम यांच्यासाठी प्रचार सभा घेत आहेत। हकालपट्टी झाली असतानाही राजेंद्र मुळक बिनधास्तपणे काँग्रेसच्या मंचावर हजेरी लावत आहेत। सर्व तुमच्या नियंत्रणामध्ये, सर्व मी व्यवस्थित काम करेन हा मला शब्द त्यांनी दिलेला आहे। चिंता कोणी करू नका, मी सर्व मी कामकाज त्यांचं पाहणार आहे आणि मी पण सोबतीला राहणार विधान भवनाच्या आतमध्ये। त्याच बाजूलाच बसवून ठेवून संजय राव, माझ्याच बाजूला बसायचं संजय राव सभागृहामध्ये। रामटेक मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल, ठाकरेंच्या शिवसेनेचे विशाल बरबटे आणि काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक यांच्यात सामना रंगतोय। त्यामुळे बरबटे आणि मुळक यांच्या वादात तेलही गेलं तूपही गेलं अशी अवस्था होऊ नये म्हणजे मिळवलं। कारण शिंदेच्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल विजयी झाले तर ठाकरेंची शिवसेना आक्रमक भूमिका घेणार हे नक्की। जितेंद्र शिंगाडेसह मंगेश मोहिते, पुढारी न्यूज, रामटेक।